स्वागत। राज्याच्या राजकारणामध्ये सध्या काही महत्त्वाच्या घडामोडींची शक्यता वर्तवली जाते। गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढलेली आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणामध्ये वेगळे असलेले दोन्ही भाऊ एकत्र येऊन युतीची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं होतं, कारण काँग्रेसचा मनसेला विरोध होता। मात्र आता महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। राहुल गांधी यांनी मनसेला सोबत घेण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बरं, याशिवाय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देखील मनसेला सोबत घेण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळतात। या संभाव्य आघाडीनुसार जिथे जिथे शक्य असेल तिथे मनसे महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवू शकते। याबद्दल अधिकृत घोषणा तसंच निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र राजकीय वर्तुळामध्ये याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र काँग्रेसनं आता ग्रीन सिग्नल दिल्यानं राज ठाकरेंचा पक्ष मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।